निजानंदरूपी सरिगे समाधि ज्ञानची निवारी प्रयाधिराधि शिवब्रह्म विष्णु स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरुवाय कृष्ण प्रभुवा नारायण विद्याधिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी आनंदमानंदकर प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीढ्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे मुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैरपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं त्वत्पदं दर्शितं येन तस्मै श्री सद्गुरवे नमः। कुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। पुन्हा एकदा भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या कृपेचा परिणाम की या सद्गुरूंच्या दरबारामध्ये या वर्षीला आपण एकत्र आलेलो आहोत। कारण बाह्य परिस्थिती पाहता गतवर्षीला आपण काही एकत्र येऊ शकलो नाही आणि मागच्या वर्षीची पौर्णिमा ही आश्रमामध्ये संपन्न झाली। त्याच्या अगोदर जे काही जुनी रेकॉर्डिंग होती प्रवचनाची पंचपदीची, बाबांचं प्रवचन आईचं प्रवचन आपण त्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग यूट्यूबवर मागच्या वर्षी टाकल्या होत्या। त्याचा जिथं आपण आहोत तिथंच बसून आपण आनंद घेतला। परंतु ही भगवंताची तुमच्या माझ्यावरती कृपा की आपल्याला पुन्हा एकदा हा सुख सोहळा अनुभवण्यासाठी संधी भगवंत दान करतात। या त्यांच्या कृपेसाठी आपण प्रथमतः भगवंताचे सद्गुरूंचे धन्यवाद व्यक्त करू। की आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि निमित्त आणि हा काळ आजचा दिवस परम पवित्र दिवस आहे, पावन दिवस आहे, पर्वणी आहे। महर्षी वेदव्यासजी महाराजांच्या दिव्य प्रागट्याने आज ही धरती पावन झाली, पुनीत झाली। समस्त सृष्टीला, समस्त जगताला आजच्या दिवसाचा आनंद आहे। समस्त जगताला, समस्त सृष्टीला आजच्या दिवशीचं समाधान आहे।
आपल्या भारतीय परंपरेमध्ये आजच्या या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपल्यासारखे भाविक भक्त सदवाटेवरती वाटचाल करणारे आजचा दिवस आनंदाने साजरा करतात. जसे आपण इतर दिवस साजरे करतो, दसरा दिवाळी सारखे सण आपण साजरे करतो, तसा हा आपल्या आध्यात्मिक यात्रेतला, आध्यात्मिक प्रवासातला, आध्यात्मिक जीवनातला आजचा दिवस हा तशाच एक प्रकारचा उत्तम सण आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. म्हणून प्रतिवर्षी आपण एकत्र येऊन हा सण साजरा करतो, आनंद व्यक्त करतो. गतवर्षीचा जो काही आपला खंड झाला, तो खंड फक्त हे रूप डोळ्याला दिसलं नाही म्हणून खंड म्हणता येईल, पण खंड झाला नाही. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी राहून मानसिकरित्या सद्गुरूंचं पूजन, दर्शन, अर्चन इत्यादी हे सगळं केलं. पण बरं झालं, थोडीफार परिस्थिती सुधारली आणि आपल्याला या ठिकाणी एकत्र येता आलं. आणि आपल्या या प्रतिवर्षीच्या उपक्रमाप्रमाणे आपण सद्गुरूंचं यथाविधीपूर्वक, यथामती, यथाशक्ती पूजन संपन्न केलं. आणि आता वाघ पुष्पाने सद्गुरूंचं पूजन करण्याचा हा समय आहे, ही वेळ आहे. आणि मी त्यांच्याच आदेशाने या ठिकाणी येऊन बसलेलो आहे. ज्या वेळेला मला ते म्हणाले की काहीतरी प्रवचन कर, काहीतरी बोल, असं म्हटल्याबरोबर मला नेहमी हा प्रश्न पडतो की आता बोल म्हटल्यानंतर नेमकं बोलायचं काय असतं. माझ्यासोबतचे जे मित्रमंडळी आहेत ते म्हणतात की नाही नाही, हे तुझं नुसतंच म्हणणं आहे. म्हणजे पण हा खरंच गहन प्रश्न आहे की बोलायचं ज्या वेळेला आपल्याला वेळ येते त्यावेळेला काय बोलावं, हा फार मोठा गहन प्रश्न आहे. आणि हा प्रश्न पडण्याच्या पाठीमागे सुद्धा खूप कारण आहे, खूप कारण आहे. एक कारण असं असतं की ज्या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे तो विषय आपल्या बोलण्याच्या शक्तीतला आहे. आपल्या वाणीच्या, आपल्या शब्दांच्या माध्यमातून आपण त्या विषयाला साकार करू शकतो का, स्पष्ट करू शकतो का, व्यक्त करू शकतो का, किंवा शब्दांमध्ये त्याला बांधू शकतो का, शब्दांमध्ये त्याला आणू शकतो का. दुसरं असं आहे, अशी अनेक कारणं आहेत. त्याचा जास्तीचा आपल्याला विचार करायचा नाही, पण हा प्रश्न नेहमी पडतो. परंतु मग त्यांनी मला परवा दिवशी सांगितलं आणि त्याच धारणेवरती मी आज इथे बसतो. तुला कुठं बोलायचं आहे? तुला बोलायचंच नाहीये, तुला फक्त तिथं जाऊन बसायचं आहे. बोलणारे ते आहेत आणि बोलणारे ते समर्थ असताना तू कशाला विचार करतो की काय बोलायचं, कसं बोलायचं. त्यांना जे बोलवून घ्यायचं आणि त्यांना जितकं बोलवून घ्यायचं ते आपोआप जितकं बोलवून घेतील ना. म्हणून निमित्त मात्राला मी ग्रंथ उघडला, अभ्यास केला, थोडंफार चिंतन केलं, कारण ते करणं आवश्यक असतं. पण
तरी सुद्धा माझं धाडस आता शेवटच्या क्षणापर्यंत आताही नाही. पण तेवढ्या एका वाक्यावरती मी इथं आलो की मी कशाला समजू की मी बोलायला बसतो. म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी गिर्यावे तुमची विनंती वास. आणि आजचा दिवस हा ज्यांच्यामुळे पावन झाला, पवित्र झाला असे वेदव्यासजी महाराज शब्दांचा विषय नाही. असे संत, असे सद्गुरू शब्दांचा विषय नसतात. त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी शब्दांचं भांडार खुलं केलं, पण ते इतक्या उंच जागेवर जाऊन बसले की त्यांना आता व्यक्त त्यांच्या संबंधामध्ये भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी शब्दच ठेवले नाहीत. इतकी ती विशाल होऊन गेली, इतकी ते उंच आहेत, इतकी त्यांची उंच भूमिका आहे, इतका त्यांचा उच्च अधिकार आहे. मग अशा वेळेला आपण जे बोलण्याचं धाडस करतो ते कशासाठी करायचं असतं बरं? आपल्याला कळतं ना की ते एवढे उंच आहे, म्हणजे आकाशाचं मोजमाप करता येत नाही, पण तरी ते हातामध्ये टेप घेऊन ते खटाटोप करण्यासारखीची गोष्ट आहे ना. पण तसं नसतं. भगवंताला आणि सद्गुरूंना त्यांची स्तुती अत्यंत प्रिय. म्हणजे असं नाही, असं कोणी समजू नये की त्यांना त्यांची स्तुती करायला आवडत, तसं नाही, त्या अर्थाने घ्यायचं नाही. परंतु आपल्या शब्दांच्या माध्यमातून, आपल्या वाक्पुष्पांच्या माध्यमातून या वाणीद्वारे त्यांचं जे वर्णन होतं त्या वर्णनाने ते संतुष्ट होतात, प्रसन्न होतात, आपल्या वाणीला पवित्रता प्राप्त होते. हे सारे विषय असतात. म्हणून हे ठिकाणं अशी आहेत, या ठिकाणावरती येऊन माणसाने काहीच करू नये. एकच गोष्ट करावी. कोणती गोष्ट करावी? तर त्यांच्याकडे पाहावं, डोळ्याने त्यांचं दर्शन घ्यावं आणि त्यांना लोटांगण घालावा, त्यांना नमस्कार करावा आणि बसून जावं शांत. इतकंच आपण करू शकतो. दुसरं याच्या पुढे जाऊन आपण काहीही करू शकत नाही. परंतु हे धाडस आपल्याला करावं लागतं. बऱ्याच वेळेला बोलण्याचं हे धाडस आपल्याला अनेक वेळेला करावं लागतं. हे कशासाठी? त्या माध्यमातून सद्गुरूंची स्तुती आपल्या मुखाद्वारे घडत असते. आणि वेदव्यासजी महाराज एवढे अधिकारी, नारायणाचे अवतार, त्यांच्या पूजनाचा आजचा दिवस. म्हणून त्यांच्या संबंधात आपण यासाठी ऐकत आहोत की या दिवसाला महत्व हे त्यांच्यामुळे प्राप्त झालं. आज ज्यांना आपण नमस्कार करतो, आज ज्यांना आपण पाहतो, पूजन करतो, तेही व्यासरूपच आहेत, तेही व्यास स्वरूपच आहेत. अशा कोणत्याही व्यक्तीला केलेला नमस्कार हा वेदव्यासजी महाराजांना आपण करतो आहोत ही धारणा त्याच्या पाठीमागं असते किंवा असावी लागते. मी तुम्हाला नमस्कार केला, मी कशाला म्हणू तुम्ही मला नमस्कार केला, आणि मी तुम्हाला नमस्कार केला असं नमस्कार करणारे नंतर कशाला म्हणावं मी तुम्हाला नमस्कार केला. नमस्कार ज्याला आपण करतो हा नमस्कार त्यालाही नसतो. असा विषय आहे.
तर वेदव्यासजी महाराज ज्यांच्या या ठिकाणी अवतीर्ण होण्यामुळे हा दिवस आमचा परम पावन झाला. सामान्य व्यक्तिमत्व नाही. जीवनभराची खरतर तपश्चर्या आहे, जीवनभराची खरतर साधना आहे, शारीरिक साधना सुद्धा आहे आणि बौद्धिक साधना सुद्धा आहे. सकळ प्रकारचे विषय भोग त्या ठिकाणी बाजूला ठेवून अविरत साधनेमध्ये आपलं आयुष्य त्यांनी व्यतीत केलं आणि तेही खरतर साधनेत व्यतीत केलं. अशी छोटी मोठी साधना आणि थोडी तरी साधना करून मोकळे झाले नाही, तर समग्र आयुष्य आपलं साधनेमध्ये, मग त्याच्यामध्ये शरीरही साधनारत आहे आणि मन बुद्धी ही साधनारत आहे. मग साधना करणारे तर खूप या जगामध्ये होऊन गेले. तसेच वेदव्यासजी महाराज त्यांच्यातलेच एक आहे असं जर एखादं म्हणाला, पण तसं नाही ना. दोन भाग असतात, एक स्वतःचा उद्धार करणारे असतात आणि एक लोकोद्धारासाठी या ठिकाणावरती आलेले असतात. मी कशासाठी साधना करतो आहे असा जर एखाद्याला प्रश्न पडला तर सहज उत्तर आहे, लोकोद्धार, समाजाचा उद्धार, जीवाचा उद्धार हे आपलं काम नाही किंवा ही आपल्या शक्तीच्या बाहेरची गोष्ट आहे. आपलं काम आहे स्वतःचा उद्धार करून घेणे. जगताचा उद्धार करण्यासाठी संत समर्थ असतात, जगताचा उद्धार करण्यासाठी सद्गुरू हे समर्थ असतात. आणि त्यांनी जीवनभर खरतर अशा प्रकारची साधना केली, अनुष्ठान केलं. कारण एक तळमळ होती हृदयामध्ये, तळमळ होती अंतःकरणामध्ये. जीवाचं परमकल्याण व्हावं आणि त्याच्या परमकल्याणासाठी मला जे जे करून ठेवता येईल तेवढं मी करेन आणि एवढं अमाप कार्य केलं महाराज की ज्या वेळेला वेदव्यासजी महाराजांच्या कार्याकडे आपण पाहतो त्यावेळेला आपण थक्क होऊन जातो, आश्चर्यचकित होऊन जातो. सामान्य गोष्ट नाही. म्हणून अशा व्यक्तिमत्वाला वंदन करणे, त्यांचं पूजन करणे, इथपर्यंत आपलं बळ चालतं, त्याच्या पुढे आपलं बळ चालत नसतं. म्हणून आजचा दिवस हा वेदव्यासजी महाराजांचं पूजन करण्याचा, वंदन करण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. आणि तेच स्वरूप सद्गुरूंचं आहे. कारण सद्गुरू ही आपल्या सत्शिष्याकरिता अहोरात्र तळमळत असतात. त्याच्या उद्धाराकरिता त्यांची तळमळ चाललेली असते. साधकाचा उद्धार कसा होईल, सत्शिष्याचा उद्धार कसा होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात, अखंड प्रयत्न करत असतात. ते काय प्रयत्न करतात ते आपल्याला कळत नाही किंवा कळू शकत नाही, पण त्यांच्या कृपेला पात्र होण्यासाठी आपण कितपत प्रयत्न करायला पाहिजे याचा विचार करणं मात्र आपल्याला फार आवश्यक आहे. म्हणून संत, सद्गुरू, साधू हे जे घटक आहेत, आजचा दिवस हा सर्वार्थाने त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. संत असो, सद्गुरू असो, यांच्या प्रती उपकार बुद्धी आपली जागी करण्याचा आजचा दिवस आहे. उपकार बुद्धी जागी करण्याचा दिवस याचा अर्थ असा की यांनी माझ्यावरती, यांनी आमच्यावरती काय उपकार केलेले आहेत, काय आमच्यासाठी कष्ट या ठिकाणी घेतलेले आहेत, काय तळमळ यांच्या हृदयात आहे ती जाणून त्यांचे उपकार डोळ्यासमोर ठेवून त्यांना शरणागत होण्याचा आजचा दिवस आहे.
म्हणून या दिवसाला असं महत्व आहे. अनेक वेळेला हा विषय येतो की संतांचा अवतार, सद्गुरूंचा अवतार हा जसा तुमचा माझा जन्म होतो तसा होत नाही. तर या जीवाप्रती असलेली, या जगताप्रती असलेली, सामान्य पामर विषयी मनुष्याप्रती, जीवाप्रती असलेली जी करुणा आहे, जी कृपा आहे, जो कळवळा आहे, ती कृपा, ती करुणा, तो कळवळा मूर्तिमंत ज्या वेळेला साकार होतो त्यावेळेला त्याला संत, त्यावेळेला त्याला सद्गुरू, त्यावेळेला त्याला साधू म्हणत असतात. काय असतं सद्गुरूंच्या हृदयात, काय असतं संतांच्या हृदयात, काय असतं साधूच्या हृदयात, याला एकच उत्तर आहे. त्यांच्या हृदयामध्ये करुणा असते, त्यांच्या हृदयामध्ये कळवळा असतो, त्यांच्या हृदयामध्ये तळमळ असते. आणि ही करुणेची साकार मूर्ती म्हणजे सद्गुरू, म्हणजे संत. या भावनेने आपण त्यांच्याकडे पाहावं असं संत ग्रंथ सांगतात. हा विचार अखंड आपल्या मनामध्ये ठेवावा असं संत ग्रंथ सांगतात. कारण या ठिकाणी येण्याच्या पाठीमागचा उद्देश तुम्हाला मला सोडून दुसरा त्यांचा कुठलाही नसतो असा भाव. मग ते जर जीवावरती एवढं प्रेम करतात, मनुष्यावरती जर संत सद्गुरू साधू एवढं प्रेम करतात, जीवानी काय करावं? तर ग्रंथामध्ये उत्तर दान केलं तर मनुष्याने सुद्धा, साधकाने सुद्धा, भक्ताने सुद्धा संतांवरती तितकंच प्रेम करावं. अनेकांवरती तुमचं माझं प्रेम होतं, अनेकांवरती तुम्ही मी प्रेम करतो. संत ग्रंथ सांगतात की संत एक असा घटक आहे ज्यांच्यावरती तुम्ही जीव ओवाळून टाकण्यासाठी सुद्धा तत्पर राहा. म्हणून आसक्ती ही कुणाच्या हृदयात नसते. उत्तर आहे आसक्ती ही प्रत्येकाच्या हृदयात असते. आता कुणाच्या हृदयात आहे कुणाच्या नाही हे मला माहित नाही, पण माझं विचारात तर मी आसक्त पुरुष आहे, मी आसक्त व्यक्ती आहे. त्या माझ्या याच्यावरून मी सांगतो की आसक्ती ही हृदयामध्ये असते आणि ती भरगच्च असते, दाटून भरलेली असते. आणि हीच आसक्ती आपल्याला या संसार बंधनाला कारण होते, त्रिविध तापाला कारण होते असं ग्रंथामध्ये वर्णन आहे. पण जेवढी आसक्ती आपली या सांसारिक पदार्थांवरती असते तेवढी आसक्ती संतांवरती ठेवायला सांगितली, सद्गुरूंवरती आसक्ती ठेवायला सांगितली. मुळात आसक्तीचा तिरस्कार करायला सांगितला. आसक्ती नकोच म्हणतात हृदयात, पण संतांचा जिथं विषय आला ना तिथं आसक्ती हा शब्द उच्चारला भागवताने. त्यांचं म्हणणं ज्या बाकी जगातल्या कोणत्याही पदार्थावरती व्यक्तीवरती आसक्ती राहिली तर तो आसक्ती शब्द सुद्धा फार भयानक आहे असं सांगतात. पण तीच आसक्ती जर संतांवरती असेल, तीच आसक्ती जर सद्गुरूंवरती असेल तर ते आपल्यासाठी मोक्षाचं द्वार आहे हे साधकांनी समजलं पाहिजे. किती आसक्ती असावी बरं संतांवरती, किती आसक्ती असावी सद्गुरूंवरती.
या आसक्तीला काही प्रमाण आहे का? तर प्रमाण दिलं, आपल्या जीवावरती आपण जेवढं प्रेम करतो, आपल्या आत्म्यावर जेवढं आपण प्रेम करतो, तेवढं प्रेम संतांवरती करावं, तेवढं प्रेम सद्गुरूंवरती करावं. कुठेही संत आपल्या दृष्टीगोचर झाले, सद्गुरू आपल्या डोळ्याला दिसले, अगोदर नतमस्तक होऊन जावं, नमस्कार करून टाकावा, शरणागत होऊन जावं. म्हणून ही आसक्ती आपल्या जणू काही आपलं मोक्षाचं द्वार आहे. तृतीय स्कंधामध्ये प्रसंगमजरं पाशमात्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारमपावृतम्. या श्लोकामध्ये हा भाव वर्णन केला. पहिली पायरी, संत सद्गुरू ही करुणेची मूर्ती असतात हे जाणणे, हे जाणून त्यांचा शरणागत होणे आणि शरणागत झाल्यानंतर त्यांच्यावरती असलेली आपली जी प्रीती आहे, जे प्रेम आहे, जो भाव आहे, तो उत्तरोत्तर माझा कसा वृद्धिंगत होत जाईल, कसा वाढत जाईल, याचाच फक्त आपण विचार करणे आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करत राहणे, हे याच्या पुढचं काम असतं. जो संतांवरती प्रेम करणारा व्यक्ती आहे, जो सद्गुरूंवरती प्रेम करणारा, संतान आसक्त असणारा, सद्गुरूंमध्ये आसक्त असणाऱ्या व्यक्तीवरती, साधकावरती, मनुष्यावरती तर विश्वात्मा सुद्धा प्रसन्न होतो. परमात्मा सुद्धा, भगवंत सुद्धा त्याच्यावरती प्रसन्न होतो. संतांवरती प्रेम करणारा, संतांची जवळीक करणारा, संतांची सलगी करणारा, भगवंत म्हणतात मला अत्यंत प्रिय होऊन जातो. मग त्याने माझं स्मरण नाही केलं तरी सुद्धा मी त्याच्यावरती रुष्ट होत नाही की तू माझं स्मरण का नाही केलं, तू माझं नाम का नाही घेतलं, तू संतांचं नाम का घेतलं, तू सद्गुरूंचंच नाम का घेतलं आणि मला दूर का तू सारलं, असं म्हणून भगवंत कधी कोणावरती कोपले नाही आणि कोपणारही नाही. असं म्हणून भगवंत कधी कोणावर रुष्ट झाले नाही आणि होणारही नाही. संतांनी आपल्याला प्रमाण दिलं, तुम्ही एखाद्या वेळेला जर का देवाची पूजा करायला बसलेली असतात आणि त्याच वेळेला जर का आपल्या घरी आपले सद्गुरू आले आणि त्याच वेळेला जर आपले संत आपल्या घरी आले तर काय करावं बरं अशा वेळेला? शास्त्र सांगतं की देवाची पूजा सोडून उठू नये. कुणी कितीही आपला सोयरा धायरा जवळचा व्यक्ती आला, पाहुणा आला, प्रेमाचा आला, जीवलग आला, देवाला सोडून त्याच्याकडे गेला तर त्याच्या इतका कोणी दोषी नाही महाराज. हा देवा संबंधात केलेला, सेवेच्या संबंधात केलेला अपराध आहे, सेवा अपराध आहे. पण संतांनी प्रमाण दिलं की त्याच वेळेला जर सद्गुरू आले, त्याच वेळेला जर संत आले तर अशा वेळेला साधकांनी काय करावं? मग साधक म्हटला मी तुमची पूजा करतोय, मी देवाची पूजा करतोय, मग आले तर माझी पूजा होईपर्यंत बसतील ना. भगवंत म्हणतात ते बसतील ना बसतील त्यांचा प्रश्न आहे, पण मी तर तुझी पूजा स्वीकारायला इथं बसणार नाही बरं. मी रिकामाच नाही. अशा व्यक्तीच्या हातून पूजा अर्चा, त्याची सेवा घेण्यासाठी मी रिकामाच नाही. पहा, आणि याच्या विरुद्ध जो सद्गुरूंमध्ये आसक्त व्यक्ती आहे, आसक्त शब्द यासाठी या ठिकाणी उच्चारला, कारण ती स्वाभाविकरित्या हृदयामध्ये आसक्ती आहे, फक्त त्या आसक्तीची जागा बदलण्याचा उशीर आहे. भगवंताची प्रसन्नता प्राप्त होण्याकरिता आपल्या हृदयात असलेली आसक्तीची जागा बदलण्याचा उशीर आहे, तर भगवंत प्रसन्न होतात.
करावं म्हणतात, जवळीक करावी. याच्यासारखा भगवंतांना संतुष्ट करण्याचा मार्ग नाही. प्रसन्न करावं त्यांना. भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर संतांकडे, तर सद्गुरूंकडे येणं आवश्यक आहे. या पद्धतीने आपल्याला भक्ती गाथ्यामध्ये, या पद्धतीने आपल्याला भक्ती धर्मामध्ये हे वर्णन येतं. अध्यात्म धर्मामध्ये हे वर्णन येतं. मग त्यांची शरणागती करावी ती आपण केलेली आहे असं आपण समजू. कारण आपण त्यांच्या सहवासामध्ये आहोत, आपण त्यांच्या सान्निध्यामध्ये आहोत. आणि ज्या संतांच्या सान्निध्यामध्ये, ज्या सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये आपण असतो त्यांना प्रसन्न करण्याचा आपण प्रयत्न करावा. कशासाठी प्रसन्न करावं सद्गुरूंना? सद्गुरूंच्या प्रसन्नतेचा परिणाम, संतांच्या प्रसन्नतेचा परिणाम कृपेचा वर्षाव साधकावरती, कृपेचा वर्षाव भक्तावरती झाल्याशिवाय राहत नसतो. कृपादान संतांनी करावं, कृपा मला माझ्यावरती त्यांनी कृपा करावी असं ज्याला वाटतं त्यांनी संतांना प्रसन्न करावं, त्यांनी सद्गुरूंना प्रसन्न करावं. आणि सद्गुरू प्रसन्न होण्यासाठी काय करावं? हा त्याच्या पुढचा प्रश्न आहे. कारण प्रसन्न सद्गुरूंची कृपा झाल्याशिवाय कल्याण होणार नाही. कल्याण होण्यासाठी कृपा होणं आवश्यक आहे. कृपा होण्यासाठी सद्गुरू प्रसन्न होणं आवश्यक आहे. आणि सद्गुरू प्रसन्न होण्यासाठी काय आवश्यक आहे? सद्गुरू प्रसन्न होण्यासाठी काही त्यांना दान करण्याची आवश्यकता आहे का? एखाद्या धातूची वस्तू, एखादा धातू, सोनं, चांदी इत्यादी त्यांना देऊन त्यांना प्रसन्न करण्याची आवश्यकता आहे का? उत्तर आहे, असा एखादा व्यक्ती सद्गुरूंना दान करत असला पण सद्गुरूंप्रती, संतांप्रती जर भाव, श्रद्धा, प्रेम आणि सद्गुरूंनी दिलेल्या साधनामध्ये असलेली साधन तत्परता जर त्याच्याकडे नसेल तर सद्गुरू त्याच्यावरती प्रसन्न होत नसतात. कल्याण होण्यासाठी गुरुकृपा, गुरुकृपा होण्यासाठी गुरुप्रसन्नता आणि गुरुप्रसन्नता होण्यासाठी जर काही कारण असेल तर कारण पहा. हे कारण शारीरिक दृष्ट्या सुद्धा आहे, मानसिक दृष्ट्या सुद्धा आहे, बौद्धिक दृष्ट्या सुद्धा आहे. साधना, साधना कारण आहे, भाव कारण आहे, श्रद्धा कारण आहे, भक्ती कारण आहे, प्रेम कारण आहे. कोणाचं किती कुणावरती प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी काही वेगळं करावं लागत नसतं, काही बोलावं लागत नसतं, काही सांगावं लागत नसतं, काही विशेष कृती करावी लागत नसते. तर आपल्या स्वाभाविक कर्मामधून आपलं समोरच्यावरती किती प्रेम आहे हे उघड होत असतं. तसं मग सद्गुरूंना, संतांना कळतच असेल ना कुणाचं माझ्यावर किती प्रेम आहे. तसं तर सद्गुरूंना मग कळतच असेल की मी दिलेल्या साधनामध्ये कोण किती साधन तत्पर आहे. आणि मी दिलेल्या साधनामध्ये जर का तो साधक तत्परच नाही, त्याची साधना करण्याची मानसिकताच नाही, तर मग तिथं सद्गुरू निराश होतात, तिथं संत निराश होतात. आणि पहा, उंच पर्वतावरून पडलेला व्यक्ती सुद्धा,
उंच पर्वतावरून पडलेला व्यक्ती सुद्धा उठून चालू शकतो आणि पुन्हा वर जाऊ शकतो, पण जो दृष्टीमधून खाली पडला, त्याला सामान्य भाषेत आपण नजरेतून खाली पडणं असं म्हणतो, जो डोळ्यातून उतरला. पर्वतावरून पडलेला व्यक्ती उठून पुन्हा वर जाऊ शकतो, पण डोळ्यातून पडलेला व्यक्ती आयुष्यात कधीच उठत नसतो. व्यवहारामध्ये आपल्याला असे अनुभव अनेकांना येत असतील महाराज, पण परमार्थामध्ये असा अनुभव घेण्याचा विचारही मनामध्ये आणू नये. आपण एक भागवतामध्ये पद गातो, मागणी पर भजन राधे तेरे चरणों की कर धूल जो मेरे जाए. त्याच्यामध्ये एक चरण आपण असं म्हणतो की नजरों से जो गिर जाए मुश्किल ही संभल पाए किंवा संवर पाए. नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना. जेवढं मला शिक्षा द्यायची असेल तेवढी शिक्षा तुम्ही दान करा, पण तुमच्या डोळ्यातून मला कधी खाली पडू देऊ नका. ही सगळ्यात मोठी प्रार्थना आहे, ही सगळ्यात श्रेष्ठ प्रार्थना आहे. अहो, सामान्य माणसांच्या डोळ्यातून पडले तर व्यवहार बिघडून जातात. इथं तर संत सद्गुरूंच्या डोळ्यातून जर आपण खाली पडलो तर आपलं राहिलं काय? आपलं राहिलं काय महाराज? काहीच शिल्लक राहिलं नाही. जसे कोल्हे कुत्रे पशु पक्षी जन्माला येतात तसे आपण जन्माला आलो. आता वाट पाहायची आहे, मृत्यू कधी येतो. सद्गुरूंच्या डोळ्यातून जो पडला, संतांच्या डोळ्यातून जो खाली पडला, त्याने फक्त मृत्यूची वाट पाहावी, दुसरं काहीच विचार करू नये. कारण भगवंतही त्याला भगवंताचा इथं नाईलाज आहे बरं का. इथं भगवंताचा साधकावरती म्हणजे भगवंत तटस्थ आहे. सद्गुरूंसमोर बसलेला जो साधक असतो, संतांसमोर बसलेला जो साधक असतो, त्याच्या संबंधात भगवंत तटस्थ असतो. भगवंत म्हणतात इथं मी तटस्थ आहे बाबा, इथं मी काही करू शकत नाही. बरं, अरे मी ज्यांच्या सदैव डोळ्यात राहण्याचा प्रयत्न करतो, तिथं जर तुझ्या संबंधामध्ये अशी घटना घडली असेल तर मी काय करू? नाही, मला पुष्कळ तुझ्या संबंधात सहानुभूती आहे, पुष्कळ मला दुःख वाटत आहे, पुष्कळ वाईट वाटत आहे, पण आता करतो काय? ही वेळ आपल्यावरती येता कामा नये. ही वेळ आपल्यावरती येता कामा नये. आपले सद्गुरू आपल्यावरती अखंड प्रसन्न राहिले पाहिजे. आपले संत आपल्यावरती अखंड प्रसन्न राहिले पाहिजे. कोणी असं समजता कामा नये. आता ज्ञानोबा आहे डोळ्याला दिसत नाही, आता तुकोबा आहे डोळ्याला दिसत नाही, आता नाथ बाबा डोळ्याला दिसत नाही, आता आपले मोठे गुरु महाराज आपल्या डोळ्याला दिसत नाही. मग काय फरक आहे? डोळ्यात असणं काय आणि नसणं काय? तसे इथं कुठं आहे? आता वेदव्यासजी महाराज कुठं आहेत आपल्या डोळ्यासमोर? मग काय फरक काय पडला हो? ही गोष्ट असण्याने काय नसण्याने काय, पण तसं नसतं. शरीराने जरी ते आपल्याला दिसत नसले तरी सुद्धा त्यांचं लक्ष आहे ना आपल्याकडे, आहे की नाही त्यांचं लक्ष आपल्याकडे? अहो, एखादी आई असते, तिचं राखणार आणि असं तोडकं मोडकं पावलं टाकणारं लेकरू ती असं मोकळं सोडते आणि आपलं काम करते. पण ती आपल्या कामात रत असते तरी सुद्धा ज्या वेळेला त्या तिच्या लेकराचा कुठंतरी तोल जातो त्यावेळेला ती चटकन तिकडं पाहते. हे कशामुळे होतं? की तिचं काम शरीराच्या दृष्टीने जरी करत असली तरी सुद्धा तिचं मन, तिची सावधानता ही तिच्या लेकराकडे जास्त आहे. तिची सावधानता, तिची सतर्कता ही तिच्या लेकराकडे जास्त आहे. अहो, आपण जेवढे आपल्या कल्याणासाठी तत्पर नसतो ना, तितके संत सद्गुरू आपल्या कल्याणासाठी तत्पर असतात. आपण खातो, आपण मस्त झोपतो, आपण मस्त मजेत राहतो, पण ज्या वेळेला आपण मजेत राहतो त्यावेळेला सद्गुरू तळमळ करत असतात. ज्या वेळेला आपण सुख भोगतो त्यावेळेला संत सद्गुरू तळमळ करत असतात.
इकडं सगळा समाज महाराज नवीन युग पाहण्यामध्ये, हे नवीन युग यावं या प्रयत्नामध्ये आहे आणि वेदव्यासजी महाराज हिमालयात जाऊन बसलेले आहेत. आता नवीन काहीतरी आपल्याला यातून भेटणार आहे, नवीन आपल्याला काहीतरी भोगायला भेटणार आहे. नवीन चाली, नवीन रीती, नवीन पद्धत, नवीन आनंद, नव्या गोष्टी, नव सुख, नवे भोग. आणि वेदव्यासजी महाराज त्या दिवशी सहज चर्चा करता करता बाबा म्हणाले की हे कोण करत असं. एक बोर खाऊन त्यांनी तपश्चर्या केली. एकच बोर खाऊन तपश्चर्या, दिवसभरामध्ये एक बोर खाऊन तपश्चर्या त्यांनी केली. हे कोण करत असं आणि कोणासाठी करत असं, कोणासाठी करत. आजच्या या आतापर्यंत झालेल्या चिंतनाच्या पाठीमागचा भाव असा आहे की हा सारा विचार करून आपली कृतज्ञता त्यांच्या प्रती जागी होणं आवश्यक आहे. जागी होणं आवश्यक आहे. आपण त्यांना हार देऊ, आपण त्यांना फुलं देऊ, आपण त्यांची पंचोपचाराने, आपण त्यांची षोडशोपचाराने पूजा करू, महाराज सगळं करू, धूपारती करू, पंचारती करू, निरांजन ओवाळू, सगळं करू, अगदी काकड्यापासून शेजारतीपर्यंत सगळं करू. पण कृतज्ञतेने जर का आपण त्यांच्या समोर झुकलो नाही, आपण त्यांच्या समोर नतमस्तक झालो नाही, तर त्यांच्या कार्याला, त्यांनी घेतलेल्या कष्टाला मोल नाही. त्यांना आवश्यकता नाही कशाची, कारण त्यांचा तो स्वभाव आहे, त्यांचा तो स्वभाव आहे. पण आपलं कर्तव्य आहे आपण जागं राहावं, आपण संतांप्रती जागं राहावं, आपण सद्गुरूंप्रती जागं राहावं महाराज अखंड. म्हणून डोळ्याला ते दिसत नाहीत याचा अर्थ त्यांचा आपल्याकडे लक्ष नाही असा होत नसतो. ते आपल्या समोर नाहीत याचा अर्थ त्यांना काही माहित नाही किंवा त्यांना आपलं काही कळत नाही असा अर्थ नसतो. त्यांना आपोआप कळतं, भाव कळतो, भक्ती कळते, श्रद्धा कळते, प्रेम कळतं आणि आपण किती साधने तत्पर आहोत तेही कळतं. मग ज्या दिवशी सद्गुरूंना मी तुम्हाला दिलेलं साधन तुम्ही केलं नाही आणि हे काही चांगलं झालं नाही बरं का, हे काही मला आवडलं नाही बरं का असं म्हणायची वेळ येते ना, असं सद्गुरू जर आपल्या समोर खंत करण्याचा जर वेळ आली तर काय काय करावं, काय शिल्लक आहे. तशी वेळ कोणीही येऊ देण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून साधन तत्परता अति आवश्यक आहे, भाव पण अति आवश्यक आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. ज्यालाच आपण मगाशी कल्याण म्हटलो की कल्याणाला कारण कृपा, कृपेला कारण प्रसन्नता, प्रसन्नतेला कारण सर्व भावाने अनन्य भावाने त्यांचं होणं. तेची माझी हित करीती सकळ, हे हृदयाला आपण फसावून सांगणं, आपणच आपल्याला सांगणं. हे जे सकारात्मक महाराज बोलले ना, तेची माझी हित, हे का बोलले? कारण हे फसावून सांगणं आहे महाराज. कारण हे दृढ व्हावं हा प्रयत्न त्या वाक्याच्या, त्या शब्दाच्या, त्या चरणाच्या पाठीमागचा आहे. म्हणून प्रसन्न राहावेत माझे सद्गुरू माझ्यावरती. मग विचार करावा त्यांनी दिलेलं साधन मी करतो आहे का? त्यांनी मला सांगितलेली गोष्ट, त्यांनी मला जशी सांगितली तशी कृती मी करतो आहे का? जर करत असेल तर त्यांना अपेक्षित अशी करतो आहे का की मला वाटेल तसं करतो आहे? हा त्याच्या पुढचा विचार. कारण आपल्या करण्यानं करण्याचं प्रमाणपत्र तेच देणार असतात. ते आपण ठरवून आणि आपणच आपल्याला देऊन, आपणच आपल्याला
अनुत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, ज्याला अलीकडे पास किंवा नापास आपणच आपल्याला करून घेऊन काय उपयोग नसतो, हे त्यांनी म्हणावं. हे त्यांनी म्हणावं. तुम्ही यावर्षी 10वीला पास झाला म्हणजे परीक्षाच नाही दिली, तो तुमचा विषय झाला. आम्ही सांगतो ना तुम्ही पास झाला, मग झाले की नाही पास, झाले की नाही पास. प्रत्यक्षामध्ये काय आहे आणि अप्रत्यक्षामध्ये काय आहे असा विषय ज्या वेळेला येतो पहा, प्रमाणपत्र देण्याचं उत्तरदायित्व हे आपल्याकडे नाही, हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीकडे आहे. आपण ज्यांचे शरणागत आहोत, आपण ज्यांचे दास आहोत ना, त्यांच्याकडे ही गोष्ट आहे. त्यांनी आपल्याला सांगावं मी प्रसन्न आहे, त्यांनी आपल्याला म्हणावं तू योग्य करतो, त्यांनी आपल्याला म्हणावं मला आनंद झाला बरं का, तू ज्ञानेश्वरी वाचतोस मला आनंद झाला. इतकं त्यांनी म्हणावं आपलं अनुष्ठान सफल होत असतं. तू जप करतोस का, म्हणाले हो करतो ना, वा छान चांगलं करतोस बरं का, मला आनंद झाला हे ऐकून. इतकं त्यांनी म्हणावं तर समजून जायचं माझा जप देवाच्या चरणी समर्पित झाला, माझी कृती कृष्णार्पण होऊन नवे नवे कृष्णार्पण करणं आपलं काम आहे आणि कृष्णाने ते घेणं हे त्याचं काम आहे. मग कृष्णाने मी केलेली कृती, मी अर्पण केलेलं कृष्णाने घेतलं की नाही हे मला कसं कळेल, मी अर्पण केलेलं माझ्या रामाने घेतलं की नाही हे मला कसं कळेल. त्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे सद्गुरू असतात, त्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे संत असतात. म्हणून काहीही करायचं झालं तरी सुद्धा केंद्रस्थानी आपल्याला सद्गुरू या साधन पथावरती, या अध्यात्म वाटेवरती दिलेले आहे. अशा सद्गुरूंची प्रसन्नता होणं फार आवश्यक. म्हणून आपण ह्या वाटेवरती आलो, आपण हे सगळं करतो. जग रिकाम आहे का या गोष्टी करायला? मी हे सांगत नाही की जग हे करत नाही, मला हे नाही म्हणायचं. परंतु आपण हे करतो. लोक म्हणतात अहो तुम्ही काय तिळे लावतात, काय तुम्ही माळा घालतात, मग झालं का नाही, इथं वेगळे पण झालं की नाही जगामध्ये आणि आपल्यामध्ये. मग त्यावेळेला आपण मनाला म्हणावं बा मी हे करतो कशासाठी. हे जे परमार्थ 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 म्हणतात, हे जे भक्ती 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 म्हणतात, हे करतो कशासाठी मी. माझ्या परमकल्याणासाठी, माझ्या संतांच्या प्रसन्नतेसाठी, माझ्या सद्गुरूंच्या प्रसन्नतेसाठी मी हे करतो, अशा प्रकारचा विषय आहे. आणि पहा, अनुकूल वातावरण, मी सामान्य ज्ञान देतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी शाळेत गेलेलो नाही, मला त्याची मी जे आता सांगणार आहे उदाहरण, त्याची मला शालेय पाठ्यपुस्तकाच्या दृष्टीनं व्याख्या करता येणार नाही की कोणतं वातावरण कसं झालं की पाऊस पडतो. आलं लक्षात? आता तुम्ही ठरवून घ्या तुम्ही काय शिकले. पृथ्वीवरती कोणतं वातावरण कसं तयार झालं की कोणते मेघ दाटून येतात आणि मग पाऊस पडतो, ही प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया आहे. ढग तर आता म्हणजे पावसाळ्याचे दिवस सोडून द्या, पण ढग तर तेव्हाही असतात. पण त्या ढगात आणि या ढगात अंतर पडतं का हो? कारण पावसाळ्याच्या दिवसात आलेले ढग हे भरगच्च असतात, ते वर्षाव करण्यासाठी तत्पर झालेले असतात. आणि ते वर्षाव करण्यासाठी का तत्पर झालेले असतात बरं? कारण त्यांना हे वातावरण अनुकूल झालेलं असतं. आपण म्हणतोय आपण जून लागून, जून झाला, जून संपला, जुलै लागून संपत आला तरी पावसाचा पत्ताच नाही, पावसाचा पत्ताच नाही, पावसाचा पत्ताच नाही. तिकडं हवामान खातं आपल्याला बातम्यांद्वारे सांगतं की अजून वातावरण तयार झालं नाही तसं, म्हणून पाऊस नाही. मध्ये वातावरण तयार होण्याची वाट जर या सगळ्या सामान्य प्रकृतीतल्या घटकांना पाहावी लागते तर अध्यात्म शिखराचे मेरू असलेल्या सद्गुरूंना कृपामृताचा वर्षाव करण्यासाठी अनुकूल गोष्टीची आवश्यकता नसेल का? उगाच नाही महाराज. या मेघश्यामाला सुद्धा, या घनश्यामाला सुद्धा आपल्या
अंतःकरणात असलेली करुणा, प्रेम, कळवळा नव्हे नव्हे, आपल्या अंतःकरणात असलेलं कृपामृत समोरच्याला भरभरून त्या ठिकाणी द्यावं, याच्यासाठी त्यांना सुद्धा अनुकूल वातावरणाची आवश्यकता असते. आपण प्रयत्न करावा अनुकूल होण्याचा, आपण प्रयत्न करावा अनुकूल होण्याचा. कारण ह्याच्याशिवाय ते होत नसतं. जसं लेकरू झाल्याशिवाय मातृत्व काय आहे, ममत्व काय आहे, लेकराच्या प्रती असलेली ममता काय आहे हे कळत नसतं, कळतच नसतं. सामान्य आपण त्या कुत्र्या मांजऱ्यांकडे जर का आपण पाहिलं, आपण म्हणतो त्यांना काय कळतं, त्यांना काय कळतं, त्यांना काय कळतं, अहो त्यांना पिलं होऊ देत. आता तरी आपल्या मंदिरात ते आता कुत्र्या राहिल्याच नाही. तर त्यांना ज्या वेळेला ते लेकरं होतात त्यावेळेला पहा, कालपर्यंत जवळ येणारी, मला जवळ येऊ देणारी, ज्या वेळेला मांजरेला, ज्या वेळेला कुत्रीला लेकरं होतात महाराज, त्यावेळेला ती किती जवळचा कसाही व्यक्ती असू दे त्याच्यावरती धावून जाते. तो त्याला जवळ येताना पाहिले की गुरगुर करते महाराज, कशासाठी. आणि आपण पाहतो नाही का, म्हणजे ती एवढी धडपड करते, त्या पिलाला इकडून उचलते, तिकडं ठेवते, तिकडून उचलते, इकडं ठेवते. बरोबर तिच्या लक्षात येतं कुठं पाणी त्याला लागणार नाही असं कुठेतरी जागा शोधून. हे का होतं आपण म्हणतो कळत नाही, पण फक्त हृदयाचं पाहत आहोत बरं का आपण. कारण ममत्व असतं, कारण ममता असते, कारण मातृत्व असतं. आणि जोपर्यंत लेकरू होत नाही, म्हणजे हाही दृष्टांत मला बाबांनीच सांगितला. तोपर्यंत ममत्व त्या ठिकाणी जागं होत नाही म्हणे. मला ते म्हणत तुला कळणार नाही म्हणे. अलीकडच्या माणसाला ते, अलीकडच्या म्हणजे आधी काळाच्या दृष्टीने अलीकडच्या नाही, अवस्थेच्या दृष्टीने अलीकडच्या माणसाला ते कळत नसतं. जसं आईला, पतिव्रतेला लेकरू झालं की ज्या पद्धतीनं दूध निर्मिती होते, ही सामान्य गोष्ट आहे ना, ही सामान्य गोष्ट आहे. आणि मग त्या अमृतावरती त्या लेकराचं संगोपन होतं, त्याचं पोषण होतं. परंतु त्याच्यासाठी तिला अगोदर लेकरू झालं पाहिजे. त्याच पद्धतीनं सद्गुरूंनी माझ्यावरती कृपा करावी, कृपामृताचा वर्षाव करावा. ही एक दोन उदाहरणं आपण पाहून पुन्हा विषयाकडे. कृपामृताचा वर्षाव करावा यासाठी, आईला पान्हा फुटावा यासाठी आपल्याला लेकरू होता आलं पाहिजे, आपल्याला बाळ होता आलं पाहिजे. आणि पहा मग बरोबर आईला पान्हा फुटतो आणि मग गायीकडे ज्या वेळेला आपण पाहतो, अहो किती प्रेमानं लाड करून त्या गायी जवळ जा महाराज दूध काढायला, पण ती नाक मारते किंवा ती जवळ येऊ देत नाही. आणि त्या जागेवर जर तिच्या वासराला सोडलं तर ते काय करतं वासरू, असं ते गोंजारत ते दूध पितं का, नाही महाराज. मग ते दूध पिताना किती गाईला असं धिसण्या मारतं जोर जोरात. ज्ञानोबांनी हा दृष्टांत सांगितला, अहो तानयाचे लागता झटे, तेणी अधिकची पाना फुटे. पुढचा दृष्टांत वेगळा आहे अर्ध्या ओळीमध्ये. रोषे प्रेम दुणवटे पर्यंतयाचे. अहो तानयाचे लागता झटे, तेणी अधिकची पाना फुटे. मग त्या वासराने तिला एवढं जोरात ढुसण्या मारल्या तरी सुद्धा ती त्याला दूध पाजते. काय कमाल आहे. आणि इथं आम्ही तिला ते हे खाऊ, वैरण खाऊ घालतो, हिरवा चारा खाऊ घालतो, एवढं सगळं काठ्याकूट करत बसतो, पण आम्हाला ते द्यायला तयार नाही. तिथं ते वासरू एवढं ढुसण्या मारताय, त्याला ती तेणे अधिकची पाना फुटे.
हा काय प्रकार आहे? हे काय उलट गणित आहे? हे गणित उलट नाही, हे वात्सल्याचं, हे प्रेमाचं गणित आहे महाराज. हे ते वासरू, ती म्हणते तुम्ही माझे कुठं झाला, तुम्हाला हे द्यायला तुम्ही माझे कुठं लेकरू आहात. तुम्ही माझं लेकरू झाला असता तर मी तुम्हालाही दिलं असतं, तुम्ही माझे नाहीत ना. आपणही आपल्या जवळची एखादी गोष्ट देताना 4-2 वेळेला विचार करतो, आणि जो जितक्या जवळचा असतो तितक्या आपण त्याला ती गोष्ट कितीही मागा आपण ते द्यायला तयार होतो. बाहेरच्या वस्तूंना रोडवरती चालणाऱ्या माणसाने मागावर आपल्याकडे काही आपण 10 वेळेला विचार करू, द्यायचं का नाही, द्यायचं का नाही. ते 15-20 दिवस झाले विठ्ठलचं क्रेडिट कार्ड माझ्याकडे होतं, त्याच्या लक्षातच नव्हतं. तसं काही मेसेज गेला नाही त्याला. जितका विश्वासाचा व्यक्ती असतो महाराज, जितका जवळचा व्यक्ती असतो, आपण तितक्या विश्वासाने त्याला ती वस्तू दान करतो, आपल्या जवळचं जे आहे त्या कारण त्या ठिकाणी. तसं मग पहा, सद्गुरूंकडे जे धन आहे अध्यात्माचं, जे अमृत आहे महाराज, जी कृपा आहे, ती काय ते असं देतील का सहजासहजी? देतील का? नाही देणार, नाही देणार. म्हणून अशा वेळेला मग आपण पात्र व्हावं, आपण त्यांचं होण्याचा प्रयत्न करावा. वासराचा दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला आणि त्याच्या माध्यमातून मातृ हृदयाचं वर्णन केलं. जशी वाघाची जात असते, जशी कुत्र्याची जात असते, जशी मांजराची जात असते, अशा सगळ्या प्रत्येक जीवाच्या आपापल्या जाती असतात. तशी संतांची सुद्धा जात असते, तशी सद्गुरूंची सुद्धा जात असते. कुठल्या जातीचे असतात हो संत, कुठल्या जातीचे असतात हो सद्गुरू, असं जर म्हटला त्याला म्हणा ऐशी कळवळ्याची जाती. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणतात ऐशी जाती प्रेमाची असे. संत म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, ऐशी जाती प्रेमाची असे. बस याच्यावरूनच आपण समजून घ्यावं संतांचं हृदय काय असतं, सद्गुरूंचं हृदय काय असतं. आणि मग ती हृदयात असलेली कृपा आपल्याला मिळावी यासाठी, कृपामृताचा वर्षाव व्हावा आपल्यावरती, यासाठी शरणागती, अनन्य भाव, सर्व भाव, आणि मग सद्गुरु कृपेचा वर्षाव करता. पण त्याच्यासाठी त्या सद्गुरु रूपी आईला, त्या सद्गुरु रूपी आई समोर आपण लेकरू म्हणून जावं. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला मग ज्ञानोबाराय ज्या वेळेला आपल्या सद्गुरूंना वंदन करतात त्यावेळेला म्हणतात जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. ज्ञानोबाराय म्हणतात शिष्याच्या ठिकाणी, शिष्यावरती, साधकावरती अखंड परमानंदाचा वर्षाव हे आई तू करतेस. कोणाला म्हणतात? असं सद्गुरूंना म्हणतात. संबोधन दिलं आई. या ठिकाणी ज्ञानोबाराय आता नळीवाळपणाची भूमिका जणू काही घेत आहेत आणि स्वतःला लेकरू करून घेत आहेत आणि सद्गुरूंना आपली आई मानत आहेत. आणि या भावनेतून मग ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे सद्गुरु आई, जय जय वो शुद्धे, तू शुद्ध आहेस. शुद्ध आणि अशुद्धता, सद्गुरु शुद्ध आहेत असं म्हणण्याची आवश्यकता, कारण मी अशुद्ध आहे, माझ्यामध्ये दोष आहे, मी शुद्ध नाही. जसे भगवंत तसे सद्गुरु, जसं तुमचं हृदय शुद्ध आहे तसं तर माझं हृदय शुद्ध नाही. मी एक अशुद्ध हृदयाचा व्यक्ती तुझ्या समोर आहे, म्हणून मला हे जाणवत आहे की तू परम शुद्ध आहेस. म्हणून जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. उदार आहेस, किती उदार आहे.
पण संतांसारखा उदार, सद्गुरूंसारखा उदार दुसरं कोणीही नाही. या बाकीच्या माणसांचं जे औदार्य आहे, जी उदारता आहे ना, ती म्हणजे कशी, नाशिवंत वस्तू देऊन त्यांनी आपलं औदार्य प्रगट केलं. पण संतांचं औदार्य, सद्गुरूंचं औदार्य तसं नाही. परीस लोखंडाला सोनं करतो, हे परीसाचे लोखंडावरती झालेले उपकार आहेत किंवा हे परीसाचं लोखंडावरती औदार्य आहे. पण या औदार्यामध्ये कमतरता अशी आहे की परीसाने लोखंडाला सोनं जरी केलं पण परीस लोखंडाला सोन्याच्या ऐवजी परीस करू शकला नाही. पण सद्गुरू आणि संतांचं याच्या थोडं पुढं जाऊन असतं. ते लोखंडाला सद्गुरू रूपी परीस जीवरूपी लोखंडाचं सोनं करत नाही, तर जीवरूपी लोखंडाचं सद्गुरू परीसामध्येच रूपांतर करून टाकतात. याला प्रमाण आपण सारिखे करती तात्काळ नाही काळ वेळ. मग तात्काळ जर ते करतात तर मग आम्ही एवढे वर्ष झालो आमच्यावर अजून सद्गुरू कृपा झाली याचं प्रमाण आम्हाला का नाही मिळालं. तर तात्काळ हा शब्द म्हणजे आपण जे म्हणतो की ताबडतोब भगवंत प्रसन्न होतात, असं केलं की देव प्रसन्न होतो, असं केलं की संत प्रसन्न होतात, तसं केलं की सद्गुरू प्रसन्न होतात, म्हणजे तात्काळ ही गोष्ट होते. पुन्हा आपण त्या मागच्या वातावरणाच्या दृष्टांताकडे जाऊ. वातावरण तयार झालं की किंचितही वेळ लागत नसतो. त्यावेळेला म्हणता येतं आता तात्काळ पडला पाऊस, आता ताबडतोब पडला. तसं त्या पद्धतीनं ही घटना ही होती असते. उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये, ही परमानंदाचा वर्षाव करणारी आणि परमानंद रूप प्रेमाची प्राप्ती करून देणारी तू माझी आई आहेस असं ज्ञानोबाराय सद्गुरूंना म्हणतात. विषय व्याळे विधी दिधरिया मुठी ताठी ते तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. आम्ही बंधनामध्ये आहोत. या विषयरूपी सापाने आम्हाला त्याच्या विळख्यामध्ये घेतलेला आहे, मला त्याच्या विळख्यामध्ये घेतलेला आहे, मला मिठी मारलेली आहे आणि म्हणून मी भ्रमामध्ये, म्हणून मी मोहामध्ये, ही सगळी अवस्था माझी ही सगळी या कारणामुळे आहे. पण हे आई, हे श्री गुरु, हे सद्गुरु, तुमच्या कृपा दृष्टीचा परिणाम असा झाला की माझं नसानसामध्ये भिनलेलं हे जे विष आहे हे उतरून गेलं. नाथबाबांच्या त्या भारुडामध्ये विंचू चावला, विंचू चावला, त्या भारुडामध्ये ज्या वेळेला या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा, असं ज्या वेळेला ते उतारा सांगतात ना, म्हणजे जुन्या काळामध्ये विष, सापाचं विष, विंचवाचं विष उतरवण्यासाठी उतारा दिलेला असायचा. ते कसं उतरत त्याचा एक विधी, त्याची प्रक्रिया असायची. नाथबाबा म्हणतात माझा हा जो उतारा आहे, माझ्यामध्ये जे हे सगळं विष भिनलेलं आहे, व्यापलेलं आहे, हे माझ्या सद्गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा दृष्टीचा परिणाम की मी त्याच्यातून मुक्त झालो. तसंच हाही ज्ञानोबारायांचा अनुभव. ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात तुझी कृपा दृष्टी निर्विष होय. तरी कवणाते ताप पोळी कैसे निमो शोक जाडी, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसे. ज्ञानोबाराय आता म्हणतात की ज्याच्यावरती सद्गुरू प्रसन्न झाले, ज्याच्यावरती संत प्रसन्न झाले, ज्याच्यावरती किंवा ज्याच्याविषयी कृपा प्रेमाचा पूर त्यांच्या हृदयामध्ये आला, त्याचा उद्धार होण्याचं कुठं बाकी राहिलं. तत्क्षणी त्याचे आध्यात्मिक, अधिदैविक, आध्यात्मिक त्रिविध तापाचा नाश होतो आणि परमानंदाकडे त्याची वाटचाल होते. दुःखाची निवृत्ती होऊन सुखाचे ते सुखकडे त्याची वाटचाल होते. कशाने होते? तरी कवणाते ताप, जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू, याच्यासाठी सद्गुरूंच्या हृदयात सत्शिष्याप्रती प्रेमाचा पूर आला पाहिजे. त्याच्यासाठी सत्शिष्याच्या प्रती सद्गुरूंच्या हृदयात कृपामृताचा पूर आला पाहिजे.
आणि त्या पुरामध्ये सहजच आपण उद्धरून जात असतात. सहज योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे गळे पाळीसे तू हे आई. तू आपल्या प्रेमळ अनन्य सेवकांना आपल्या प्रेमाने योग सुखाचे सोहळे भोगवितेस. आणि मग त्या परमानंदाचा भोग जे योग आपण ग्रंथाच्या माध्यमातून गीता भागवतादीच्या माध्यमातून वाचतो महाराज, त्याचे सोहळे सत्शिष्याच्या साधकाच्या जीवनामध्ये होतात आणि याला कारण असते सद्गुरूंचा कृपामृताचा वर्षाव. आता मी सरळ सरळ घेतो कारण बराच वेळ चिंतन झालं. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पावली. या कारणे मी सावली न सांडी तुझी किंवा न सांडी तुझी. ज्ञानोबा या ओवीमध्ये म्हणतात की मला हे लक्षात आलेलं आहे की साधकाची सतत कृपा दृष्टीनं तुम्ही सांभाळ करणारे आहात. तुझे चरण ज्या साधकाच्या हृदयामध्ये राहतील त्याला सर्व प्रकारच्या विद्या इत्यादी प्राप्त होतील. आता सुखाचा आणि परमानंदाचा विषय चाललेला आहे म्हणून आपण त्याला परमानंदाची प्राप्ती होईल, सुखाची प्राप्ती होईल. ज्याच्या हृदयात तुझे चरण निवास करतील त्याला ही स्थिती प्राप्त होईल. आणि हे मला कळालेलं आहे. यास्तव या कारणे मी सावली न सांडी तुझी. आणि मला हे कळालेलं असल्यामुळे आता मला तुमच्या कृपेच्या सावलीतून दुसरीकडे कुठं जायची इच्छा राहिलेली नाही. ज्या वेळेला सद्गुरूंची कृपा कशी असते, ती कशा पद्धतीनं प्रभाव आपल्यावरती करते किंवा सद्गुरूंच्या कृपेचं हे महत्व आपल्याला कळतं, त्यावेळेला तो व्यक्ती हे म्हणतो की आता मला तुम्हाला सोडून कुठं जायचं नाही. बरं, कारण मला वाचवणारे मला तारणारे तुम्ही आहात. म्हणून आपल्या पाठातली पुढची ओवी, अहो सद्गुरूची ये कृपा दृष्टी तुझे कारुण्य दया दे अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. त्यावेळेला ज्ञानोबाराय म्हणतात पहिल्या ओवीमध्ये की मला हे कळालेलं आहे. पहा, पिके सारस्वत तुझी या सावली. सारस्वत याचा अर्थ विद्या त्याला प्राप्त झालेली आहे. जिथून आपण चिंतनाला प्रवचनाला सुरुवात केली की त्यांची कृपा आपल्यावरती झाली, ते जर बोलवणारे असले तर आपल्याला काय येतं काय नाही हा विषय त्या ठिकाणी गौण होऊन जातो. या ठिकाणी ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या सावली. तुझ्या सावलीमध्ये राहिल्याचा परिणाम असा होतो की मूढ सुद्धा मतिमंत सुद्धा विद्वान होतो. अध्यात्म ज्ञानाची त्याला सहजरित्या प्राप्ती होते. अशा प्रकारचा विषय. इथून पुढच्या काही 5-6 ओव्यांमध्ये ज्ञानोबाराय मग प्रार्थना करतात की मग तुमच्या कृपेतून मला माझ्याकडून हा जो मराठी भाषेमध्ये मी हा ग्रंथ करतो आहे हा तुम्ही यथायोग्य रीतीने करून घ्या. पण याच्या पुढची जी ओवी आहे ती अत्यंत महत्वाची आहे. ज्ञानोबाराय प्रार्थना करतात, तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरवी शील सदैवे तरी आताची हे आघवे निर्मीन माये. तुम्ही ऐका, मी तुम्हाला शरणागत आहे. मी तुम्हाला सर्व भावाने शरणागत होण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही ऐका, तुमच्या त्या प्रेमाच्या पांघरुणामध्ये मला घ्या. तुमच्या प्रेमाच्या त्या उबदार त्या पांघरुणामध्ये मला घ्या. जेणेकरून माझा सांभाळ होईल, जेणेकरून माझं रक्षण होईल. कारण इथं भयंकर वादळ चाललेलं आहे.
इथं भयंकर वादळ चाललेलं आहे आणि या वादळामध्ये माझ्यासारख्याचं रक्षण होण्यासाठी, माझ्यासारख्याचा सांभाळ करण्यासाठी तुम्ही माझी आई आहात ना. मग आईनं काय करावं? लेकराला थंडी वाजते, ऊन लागतं, पाऊस लागतो, वारा लागतो, हे कोणी पाहावं? लेकरांनी पाहावं. आणि ते पांघरून लेकरांनी घ्यावं का? आपण लेकराला थोडी म्हणू शकतो अरे किती थंड वारा चाललाय, कधी असं चाललंय, तो अंगावर घे. नाही नाही, तिथं ज्ञानोबाराय म्हणतात की मी आलो तुमच्या जवळ, पण आता इथं तुम्ही एक काम करा, तुमच्या त्या पांघरुणामध्ये प्रेमाच्या पदराखाली मला घ्या. मग तिथं माझं सगळं पूर्णत्वाला जाईल. त्या ठिकाणावरती माझं मग काही शिल्लक राहणार नाही. परमकल्याणी तिथंच आहे, परमसुखही तिथंच आहे, परमानंदही तिथंच आहे. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी संत स्तवन केलं, त्यावेळेला ज्ञानोबारायांनी एक ओवी आपली खर्ची घातली. त्यामध्ये ज्ञानोबारायांचा भाव असा ज्ञानोबारायांनी व्यक्त केला की माझा आता एकच प्रयत्न आहे की मी संतांच्या, की मी सद्गुरूंच्या जास्तीत जास्त किती जवळ मला राहता येईल याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि जणू काही ज्ञानोबाही त्या ठिकाणावरती प्रतिज्ञा करत आहे. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला गोड संत स्तवन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय आपल्याला हे दाखवून देतात की संत सद्गुरू यांचं स्वरूप, त्यांची आवश्यकता. आणि हे सांगून झाल्यानंतर ज्ञानोबारायांचा भाव ज्ञानोबारायांनी व्यक्त केला की आता त्यांच्याशी जी सलगी, हा शब्द ज्ञानोबारायांचा, त्यांच्याशी जवळी करायला मी तयार आहे आणि त्याच्यासाठी जे करावं लागेल ते करायला देखील मी तयार आहे. पण माझं एक उद्दिष्ट, एक ध्येय आहे की मी त्यांच्या जवळ राहिलो पाहिजे, सहवासात राहिलो पाहिजे. सहवास शारीरिक असो, सहवास मानसिक असो, आपली साधना, आपला भाव, आपली श्रद्धा सद्गुरूंना, सद्गुरूंचा मानसिक सहवास आपल्याला दान करत असतो. मानसिक सहवास दान करत असतो. कारण सद्गुरूंना सुद्धा आपल्या त्या सत्शिष्याचं वारंवार स्मरण येत असतं. असं नाही येत असं असा विषय नाही. म्हणून आपण प्रयत्न करावा सलगी करण्याचा, संतांची सलगी करण्याचा प्रयत्न करावा, सद्गुरूंची. शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या साऱ्या असतात, पण आपण किती जवळ आहोत त्यांच्या हे पाहणं फार आवश्यक असतं. म्हणून हा चिंतनाचा फार गोड विषय आहे, गहन चिंतनाचा विषय आहे. प्रत्येकाने पुन्हा, मी जरी तोडकं मोडकं सांगितलं ना, प्रत्येकाने पुन्हा त्याच्यावरती चिंतन करा आपापल्या पद्धतीनं, ग्रंथ पाहून, ज्ञानेश्वरी पाहून. हे जे आता ओव्या आपण काही म्हटल्या, या 12व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या ओव्या आहेत सद्गुरूंच्या स्तवनाच्या, याला पाठपुरावा म्हणून जे पहिलं चिंतन झालं ते 9व्या अध्यायाच्या सुरुवातीचं आहे. मग मला बाबांनी काल विचारलं, मग काय विषय घेतोस, विषय काय घेतोस? मग पुन्हा मला तोच प्रश्न आला की आता काय विषय घ्यावा. मी म्हटलं असं ग्रंथ वाचताना तर खूप सुचतं, पण ऐन वेळेवरती काय विषय घ्यावा आणि त्याला ते सुचतच नाही. मग ते मला म्हटले माझ्याजवळ बस, ज्ञानेश्वरी उघडली पाहिली. मी म्हटलं मला 9व्या अध्यायाच्या ओव्यांवरही बोलावं वाटतं आहे, आणि मग ते मला म्हटले की तू 12व्या अध्यायाच्या ओव्यांवर. त्यांनी सांगितलं की या दोन्ही ओव्या संतांच्या, सद्गुरूंच्या स्तवन रूपाने आहेत. तुला जशी त्याची मांडणी करता येईल तसं कर आणि सद्गुरूंना हे वाद पुष्प अर्पण कर. तसा मी तोडका मोडका हा प्रयत्न केला. गुरुपौर्णिमेचा दिवस हा जणू काही तहानलेल्या चकोराला अमृताचं, चंद्रामृताचं दान करण्यासाठी जो आकाशामध्ये आलेला पूर्ण चंद्रमा असतो, या दोघांचं ज्या पद्धतीनं देवाणघेवाण होते, चकोराचं चंद्राला देणं म्हणजे त्याची प्रतीक्षा, त्याच्या त्या अमृताची प्रतीक्षा करणं हे चकोराचं चंद्राला देणं असतं.
आणि त्याच्या प्रतीक्षेचा, त्याच्या भावनेचा, त्याच्या प्रेमाच्या बदल्यामध्ये आपल्या जवळ असलेलं अमृत चकोराला दान करणं ही चंद्राची कृती असते. आणि त्याच पद्धतीनं जणू काही गुरुपौर्णिमेचा दिवस हा सद्गुरूंच्याकडून कृपामृताचा वर्षाव भक्ताला, साधकाला होण्याचा दिवस आहे. हे आपल्या सर्वांना विदित आहे. असा सद्गुरूंच्या कृपेचा वर्षाव, प्रेमामृताचा वर्षाव तुमच्या माझ्यावरती अखंड सतत होत राहो ही आपण सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना या ठिकाणी करू. आणि न्यूनता आमच्या साधनामध्ये कुठे राहत असेल तर ती तुम्ही आमच्याकडून भरून काढा आणि आम्हाला तुमच्या जवळून दूर जाऊ देऊ नका ही आपण त्यांच्याकडे विशेष प्रार्थना करू. निश्चितच भगवंत आणि सद्गुरू वात्सल्याची मूर्ती असल्या कारणाने आपल्या पराध पोटामध्ये घेऊन आपल्याला पदरी घेतील, आपल्याला पत्रामध्ये घेतील ही आपण आशा या ठिकाणी बाळगू. पुन्हा एक वेळेला विनम्र भावाने सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊ. वेदव्यासजी महाराजांचं मनोमन स्मरण करू. त्यांच्या कार्याला कोटी कोटी वेळेला वंदन करू. कारण आज त्यांच्या त्या महत्तम कार्याचा परिणाम आपल्याला ग्रंथ मिळाले, आपल्याला ग्रंथातलं ज्ञान मिळालं आणि त्या वाटेवरून वाटचाल करण्याची शक्ती सुद्धा मिळालेली आहे. जे काही आपल्याला आज कळत आहे हे त्या वेदव्यासजी महाराजांची कृपा आपल्यावरती आहे. म्हणून पुन्हा 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 आपण त्यांच्या त्या उपकारांचं स्मरण करू आणि त्यांना कोटी कोटी वेळेला त्यांच्या कार्याकरिता वंदन करू. असंच तुमच्या चरणापाशी आम्हाला राहू दे आणि आमच्याकडून सर्व प्रकारची सेवा तुमची करून घ्या तुम्ही ही प्रार्थना आपण त्यांच्याकडे करू. अशी प्रार्थना मीही करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. बुद्धीच्या दोषाने जे काही चुकीचं मुखामधून निघालेलं असेल ते मी माझं ग्रहण करतो. बाकीचं साधं जे काही बोलणं आहे ते सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि येथ माझे जीवले पायी कृपण या भावाला स्वीकार करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठाला विठाला विठाला.